आरक्यू सोशल ग्रुपच्या वतीनं पवित्र रमजान महिन्यात उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी भव्य इफ्तार पार्टीचं आयोजन हाजीमाही चौक येथे करण्यात आलं। सर्व जाती धर्मातील सर्व पक्षातील लोकांनी एकत्र येत या ठिकाणी सामाजिक एकतेचा संदेश दिला। सोलापुरातील शहरातील दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली। देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर महेशअण्णा कोठे, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, MIM जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी, पद्माकर नाना काळे, सूर्यकांत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत उपवास सोडला। यावेळी नगरसेवक गाझी जहागीरदार, पीर अहमद शेख, ॲडव्होकेट सिराज शेख, देशमुख सर, विनायक महेंद्रकर, फारुख मटके सर, अक्षय वागसे, जावेद खैरदी, अल्ताफ बुरान, रियाज मोमीन, श्रीकांत गायकवाड, जावेद बिजापुरे, इरफान शेख, नागनाथ मेंगाणे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरफराज शेख, हाजी शोएब कुरेशी, जिलानी कुरेशी, युनुस मुर्शद, मुझक्किर कुरेशी, गब्बर सय्यद, फिरोज पिरजादे, इलाही पिरजादे, दौला कुरेशी, याकूब कुरेशी, अकील नदाफ आदींनी परिश्रम घेतले। आज राजूभाई कुरेशी आणि शेरूभाई कुरेशी यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे रोजा इफ्तारीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। योगायोगाने आज दोघंही मला वाटतं उमऱ्याला आहेत, त्यांची पूर्ण फॅमिली उमऱ्याला गेले। मला वाटतं त्यांच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा हा रोजा आहे असं जर म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही। त्यांच्या जीवनातला हा सगळ्यात महत्त्वाचा रोजा आहे आणि उमऱ्यासारख्या ठिकाणी ते जाऊन त्या ठिकाणी रोजा करतात आणि रोजा सोडतायत हे मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि हा जो महिना आहे रमजानचा तो अतिशय नेकीचा आहे। उपवास म्हणजे काय असतं, पाणी विधीवर पाण्याने कसं राहू शकतो आणि हे करणाऱ्या माणसाला दुसऱ्याचं जीवन कसं असतं, एखादा माणूस उपाशी असेल तर त्याला आपण मदत केली पाहिजे ही भावना त्याच्यातून निर्माण होती आणि त्यामुळे समाजामध्ये अनेक लोक आपण बघतो की गरिबांना दान करण्याचे आज कितवा दिवस 27 रोजा आहे आणि आपल्या मुस्लिम बांधवांसाठी हा एक अन्य क्षण आहे। सकाळपासून ते पूजा करतात, पूजापाठ करतात आणि उपवास करतात। शरीराला एक मानसिक समाधान घेण्यासाठी हा रोजा आता केला जातो आणि चांगल्या भावनेने हे काम केलं जातं। अल्लाह ताला नेहमी समजलं की तुम्ही चांगलं किती काम करता, त्यामुळे अपेक्षा करता नेहमी लक्ष असतं। शेवटी मन काम करणारं दान करणारं काम असतं। तर हे इफ्तार पार्टी जे ही अशा प्रकारची दान धर्म केली करतात त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा। या इफ्तारला शुभेच्छा। आज राजूभाई आणि शेरू ते नाही आहेत तरीसुद्धा ती माणसं असल्याच जमत नाही की त्याचा मुलगा आणि दोघंही काम ठेवत त्याचे कार्यक्रम सगळं आमच्याबरोबर आहेत आणि त्यांना सगळ्याला आजच्या रोजाच्या शुभेच्छा। पवित्र महिना रमजान महिना सुरू झालेला आहे, त्यानिमित्तानं कुरेशी बंधूंनी आज इफ्तारची पार्टी ठेवलेली आहे। त्यानिमित्तानं सर्व हिंदू आणि मुस्लिम भाऊबंद एकत्र येऊन हा इफ्तारचा उत्सव साधत आहेत। अतिशय चांगली गोष्ट आहे, चांगला का उपक्रम आहे। दोन्ही समाज एकत्र आणणं आणि त्यांना एकत्र बसवणं ह्याच्या परिस्थितीमध्ये फार बिकट दिसून येत आहे। तरी पण सोलापूरची जनता समजदार आहे, दोन्ही धर्म समजदारीनं वागतात, एकत्रित भावने वागतात, एकत्रित उत्सव साजरे करतात। त्यामुळे आनंद आहे। या रमजान महिन्याच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना मी मराठा सेवा संघाच्या वतीनं शुभेच्छा देतो। येणाऱ्या रमजान ईदला पण शुभेच्छा देतो। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।